राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत शहादा येथे आमचं गाव आमचा विकास आराखडा विषयक एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न। राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत आमचं गाव आमचा विकास या मोहिमेंतर्गत सन 2026-27 या वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी मंगळवार दिनांक 16 जून 2026 रोजी शहादा येथील एस. कुमार लॉन्स येथे एकदिवसीय भव्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शहादा तालुक्यातील ग्रामपंचायतींचा विकास अधिक गतिमान, नियोजित आणि पारदर्शक व्हावा या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत यशस्वी ठरले। सुरुवातीला अध्यक्ष निवड करण्यात आली असता कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेश पोद्दार गटविकास अधिकारी यांची निवड करण्यात आली। त्यानंतर संत गाडगे महाराज, कुलदेवी देवमोगरा माता, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रशिक्षणाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। यामध्ये जयनगरचे उपसरपंच ईश्वर माळी आणि डोंगरगावच्या सरपंच यमुनाबाई ठाकरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी सध्या सर्वांची योजना, सर्वांचा विकास ही मोहीम राबवली जात आहे। या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश 16व्या वित्त आयोगाचा आराखडा अत्यंत सुटसुटीत आणि पारदर्शकपणे कसा तयार करावा याबाबत मार्गदर्शन करणे हा होता। यावेळी पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पेसा 4% निधीच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। हा निधी आदिवासी पाड्यांचा व गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कसा खर्च करावा याचे तांत्रिक नियम उपस्थितांना समजावून सांगण्यात आले। या प्रशिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शासनातर्फे ग्रामपंचायत स्तरावर कामाचा वेग वाढवण्यासाठी लॉन्च करण्यात आलेल्या नवीन डिजिटल पोर्टलची सविस्तर माहिती देण्यात आली। शासकीय निर्णयानुसार आराखड्यात गावाच्या गरजेनुसार कोणती कामे समाविष्ट करावीत, ती कामे या नवीन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने कशी अपलोड करावीत, तसेच तांत्रिक चुका कशा टाळाव्यात या सर्व सारीक बाबींचे थेट स्क्रीनवर सादरीकरण करून सविस्तर विश्लेषण मुख्य प्रशिक्षक श्री मुकेश कापुरे, श्रीमती नीता पाटील आणि श्री लीलेश्वर खैरनार यांनी केले। या डिजिटल प्रणालीमुळे आता ग्रामपंचायतींचे आराखडे विनाविलंब आणि पारदर्शकपणे मंजूर होणार आहेत। या डिजिटल आणि तांत्रिक प्रशिक्षणाचा लाभ शहादा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक चालक यांनी मोठ्या संख्येने घेतला। या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने श्री महेश पोद्दार गटविकास अधिकारी, पंचायत समिती शहादा, श्री विकास राठोड सहाय्यक गटविकास अधिकारी शहादा, श्री एम.आर. देव विस्तार अधिकारी, श्री एस. जी. बागले विस्तार अधिकारी, श्री हरिश्चंद्र भोई उपअभियंता बांधकाम विभाग, श्री धीरज अलई महिला व बालविकास अधिकारी, श्री महेंद्र नाईक उपअभियंता ग्रामपंचायत पाणीपुरवठा, श्री मनोहर खर्डे कृषी विस्तार अधिकारी, उमेद अभियानाचे श्री ईश्वर जगदाळे व श्री दिलीप बैसाणे तालुका अभियान व्यवस्थापक शहादा, पेसा विभागाचे श्री राहुल इशी तालुका व्यवस्थापक पेसा विभाग, श्रीमती भावना पाटील RGSA तालुका समन्वयकसह मान्यवर उपस्थित होते। थोडक्यात सांगायचे तर डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन आणि पेसा निधीच्या योग्य नियोजनाची माहिती देऊन शहादा तालुक्यातील ग्रामीण विकासाला एक नवी दिशा देणारे हे एकदिवसीय प्रशिक्षण अत्यंत मार्गदर्शक आणि यशस्वी ठरले।